तुझ्यासारख्या नीच माणसाला मी उत्तर द्यावं एवढी लायकी नाहीये तुझी। पण तरी तुझ्या फालतू प्रश्नांना पुन्हा पुन्हा उत्तर द्यायला लागू नये ना, म्हणून एकदाच सांगते, माझा संसार सुखाचा आहे अगदी। आणि हाच प्रश्न तू एकदा काय 1000 वेळा जरी विचारला ना, तरी माझं उत्तर हेच असणार आहे। काय जोक करतेस? तुला काय वाटतं काय नाही याची माझ्या लेखी काडीचीही किंमत नाहीये, कळलं? माझं सत्यजितवर मनापासून प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे। आणि तुझ्यासारखे असे कितीही आशिष आले ना, तरी ते प्रेम कमी होणार नाही। तुला मला फसून काय मिळणार आहे मंजिरी? आणि सत्यजितच्या लेखी तुझी काय किंमत आहे ना, हे नको सांगूस। कुठे ते वेड्यात सत्यजितच्या मागे लागून स्वतःच्या आयुष्य तोंड सांभाळून बोलायचं, नीट बोलायचं। खूप ऐकून घेतलंय मी तुझं आणि तुझ्यामुळे खूप भोगायला लागलंय मला। आता जर एक शब्द जरी बोललास ना, तर याद राख, प्रिया 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 लवकर ये। काय झालं एवढं ओरडायला? धमाका होणार आहे, धमाका। फटाके फुटणार आहेत, फटाके। मला लई आनंद झालाय बघ। आत्या, मला कळेल असं काहीतरी बोलशील म्हणजे मलाही आनंदात सहभागी होता येईल। अगं ती मंजिरी, तिला बिना डोक्याचा पत्ताच नाही। अगं आपल्या पायावर आपणच कुऱ्हाड मारून याची भारी हौस बघ तिला। तरी काय होतं, इतक्या चुका केल्या तिने, तरी सत्यजित अजून तिच्या सोबतच आहे ना। आता बी ती सत्यजित बरोबरच येईल, पण बघत राहा आता काय होतंय ते। म्हणजे अगं मंजिरी कुठं तरी बाहेर गेली, आता गेली ती गेली, पण वहिनीला सांगून जायचं की नाही? पण नाही, कुठं गेली, का गेली, परत कधी येणार, काय बी पत्ता नाही बघ। सत्यजित गेले तिला बाहेर शोधायला, पण आल्यावर बघ असा भडकलाय ना सत्यजित, आता त्या मंजिरीची काही खैर नाही बघ। आता आपण फक्त ती दोघं येण्याची वाट बघायची। आई अंबे, माझ्या लेकराला लवकर पाठव ग, आम्ही वाट बघतोय। आत्या, आता जो काही तमाशा होईल त्याचा मी आपल्यासाठी कसा फायदा करून घेते ते फक्त बघत राहा। अरे बापरे, चिडली माझी मनू। हा ए मनू, ए नको ना चिडू। हे बघ, तू अशी चिडलीस ना तर छान नाही दिसत। इनफ, खूप बोललास। ए आवाज खाली। काय करणार आहेस ग तू माझं? काहीही करू शकत नाहीस, कळलं ना? आता जे काही माझं झालंय ना, आता आणखी त्यापेक्षा काही वाईट होऊ शकत नाही माझं। त्यामुळे तुझ्या बापासारखे, या सत्यजित सारखे आणखी किती जण आले ना, तरी माझं काहीही वाकडं करू शकत नाही। आणि हो, आणखी एक, आता मी परत आलोय। आणि ही फक्त सुरुवात आहे। आता डाव कसा रंगवतो ना, ते बघच। अरे एक राहिलंच।
आय लव्ह यू स्वीट हार्ट. चहा घे. विहंग, मला कळते तू किती टेन्शन मध्ये असते. डोंट वरी, मी काढीन यातून काहीतरी मार्ग. विहंग, तुला एक सांगू, म्हणजे बघ तुला पटत असेल तर आपल्या या प्रॉब्लेमवर ना बाबा खूप चांगलं सोल्युशन काढू शकते. तू म्हणत असेल तर मी एकदा बोलून बघू का बाबांशी? मधुरा, हे बघ, आपण सगळ्यांचा विरोध असताना, सगळ्यांच्या नकाराला न जुमानता हे लग्न केलं. भर लग्नात माझा बाबांनी अपमान केला आणि तरीही मी एवढ्या सहजासहजी हार मानीन? मला स्वतःला प्रूव्ह करायची एक तरी संधी मिळू दे. हे बघ विहंग, मला कळतंय तू जो म्हणतोयस तितका हा प्रॉब्लेम साधा सरळ नाहीये, आणि तू जरी दाखवत नसलास ना तरी मी तुला चांगलं समजू शकते. मधुरा, आणि विहंग, बाबांना तुझ्या कर्तृत्वाबद्दल शंका नाहीच आहे. त्यांचा आक्षेप वेगळ्याच बाबतीत होता ना, आणि हे आपल्यालाही माहितीये. मग आपण आपल्या प्रॉब्लेम बद्दल बाबांशी बोललं तर काय हरकत आहे? आणि तसंही आज जे काही आहे ते माझं आणि दीचंच आहे, बरोबर? मग जे माझंच आहे ते मी आज घेतलं काय किंवा नंतर घेतलं काय, एकच ना. मधुरा, तुला कळत नाही का मला काय सांगायचं ते? मला आता कुणाचीही मदत नकोय. आयुष्यात सत्यजित मुधोळकर नावाच्या अनोळखी माणसांनी मदत केली आणि आयुष्य उभं राहिलं. जाऊ दे ना. आणि बघ, मी समजू शकतो तुला टेन्शन येतंय ते, पण माझ्यावर विश्वास ठेव. माझं कर्तृत्व सिद्ध करायला मला एक संधी दे फक्त. विहंग, कूल, एवढा का चिडतोयस? मला समोर जो उपाय दिसला तोच मी तुला सांगितला ना. आणि तसंही आतापर्यंत कुठलाही प्रॉब्लेम आला ना तरी त्याचं एकच सोल्युशन असायचं, बाबा. बाबा कॅन डू एनिथिंग. तुम्ही रस्त्याच्या मधोमध उभी राहून कोणाची वाट बघते? अहो नाही, ते आपले ड्रायव्हर दादा कुठे गेलेत माहिती नाही. मी फोन करते, ते फोन उचलत नाहीये, आणि गाडी सुद्धा लॉक झाली आपली, म्हणून. चल, त्या गाडीत बस. चल. अहो, आता इथे आशिष आला होता. तू आता माझी चेष्टाही करायला लागलीस मंजिरी? हा, भलतीच हिंमत वाढली तुझी. चल. अहो नाही, मी खरंच बोलते. तो अच्छा,
मग तू आता मला हेही सांगशील की आशिष आला होता, मग आम्ही दोघांनी मिळून आईस्क्रीम खाल्लं. खरं तर आम्ही एक सिनेमा बघायलाही जाणार होतो, पण तेवढ्यात तुम्ही आलात. तो मला त्रास देण्यासाठी मला त्रास देण्याच्या नवीन नवीन पद्धती तू शोधून काढतेस म्हणजे का माझ्या कपाळावर लिहिलंय मी मूर्ख आहे? चल गाडीत बस. हॅलो, कोण बोलतंय ओळखा? फोन का केलायत? अहो, एवढा जंक्शन कार्यक्रम केला तुम्ही हा? मुधोळकरला लाथ मारली, थाटा माटात लग्न केलं. म्हटलं तुम्हाला भेटावं, अभिनंदन करावं तुमचं, म्हणून हा फोन प्रपंच. मला वेळ नाही आता. साहजिक आहे, तुमचं नवीन लग्न झालंय त्यामुळं मला भेटायला तुम्हाला वेळ नसणार. पण काय फार लांब जायचं नाही. तुम्ही फक्त तुमच्या घराचं दार उघडा, दादा होळकर तुमच्या सेवेला हजर आहे. दादा होळकर. आत काय? काय नाही, घर छान आहे आणि पर्सनली ह्याच्यासाठी आलो. तुमचा विवाह सोहळा छान झाला, आनंद वाटला आपल्याला, आणि जेवायला थांबता नाही आलं याचं फार वाईट वाटलं. पण आता मुख्य मुद्दा आहे हनीमून. कुठं जायचं मला सांगा फक्त. सिंगापूर, क्वालालंपूर, मलकापूर, आपल्या इथं कोल्हापुरात खुद्द कुठं जायचं असेल तर मला सांगा. आपल्या सगळ्या ओळखी आहेत. मुद्द्याचा बोला ना. आवडलं आपल्याला? आपल्याला आवडलं एकदम थेट. मुधोळकरची कंपनी सोडली, बेस्ट केलं एकदम तुम्ही. जंक्शन कार्यक्रम काय ना, माझ्याकडे अशा वायफळ गप्पा मारायला वेळ नाहीये. नसणारच हो आता. आता तुम्हाला वेळ नसणार, पण वाईट होणार, फार वाईट होणार. सत्यजित मुधोळकरचं फार वाईट होणार. बेन साहेब, जो गरजल तो पडल. इस्कूट होणार, फार इस्कोट. आणि त्याच्यात तुमच्या सारखा जिवलग मित्र संग नसल्यावर तर आणखीन इस्कोट होणार. आपडे बाबा, सत्यजित मुधोळकरला मदत कर बाबा. हे सगळं तुम्ही मला का सांगताय? सत्यजितला जाऊन सांगा ना. बघा आता, अहो एवढं पेट्रोल जाळून तुम्हाला भेटायला आलो, ते कशासाठी? खास भेट घेण्यासाठी. खास आमंत्रण पाठवलं होतं. चिरडे, विहंग भाऊ चिरडे. आम्हाला भीती वाटते असं दिवसा कुणी आमचं चिडलं ना आत बसून बोलायचंय. नाही, हीच जागा योग्य आहे. नाही, मुद्दा असा होता की आता तुम्ही रिकामे असणार. नाही, मुधोळकरची कंपनी सोडल्यामुळे रिकामे असणार तुम्ही. पार्टनरशिप संपली. दादा होळकर तुम्हाला इथं ऑफर देतो, तुम्हाला आमंत्रण देतो आमच्या कंपनीत येण्याचं. येंगराव, इकडं तुमची किंमत झाली नाही, आमच्याकडं भरपूर किंमत होय तुमची. मान सन्मान. तुमच्या सारख्या माणसांची दादा होळकरला गरज आहे. वेटिंग फॉर कॉल ऑफ यू टू मी. मला आनंद होईल तुम्ही आम्हाला भेटलात. वेटिंग कॉल. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा.
काय? अगं नवरा म्हणून काम आहे माझं ते. चल सत्यजित, हे काय? कुठे गेला होता तुम्ही? अगं प्रिया, ही माझी बायको शॉपिंगला गेली होती. मी म्हटलं बायको शॉपिंगला गेली तर आपण घरात बसून काय करायचं. मी गेलो तिची ओझी उचलायला. मंजिरी हात नेऊन ठेवणार. पाणी वगैरे काढून देऊ. पालखी आज जायला. एक मिनिट, हे सगळं काय चाललंय कळेल मला? अगं सांगितलं ना तुला मी आता. ती माझी बायको शॉपिंगला गेली होती आणि मग मी म्हटलं की बास, त्याबद्दल बोलत नाहीये मी, माहितीये तुला. ती अजूनही कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडते आणि तू काय वेड्यासारखा तिला शोधायला तिच्या मागे मागे फिरतोयस? या सगळ्याचा काय अर्थ काढायचा मी? काय होतं तूच सांग. याचा अर्थ असा होतो की तुझ्या मनात अजूनही तिच्याबद्दल भावना आहेत. आहेत ना, असायला नकोत. राग आहे, संताप आहे, द्वेष आहे. मग हा राग, हा संताप किती दिवस मनात ठेवणार आहेस असा? तो बाहेर काढ आणि संपून टाक एकदाचं सगळं. म्हणजे तुझाही त्रास संपेल आणि माझाही. म्हणजे विश्वासघात करणाऱ्या बायकोच्या मागे फिरण्यापेक्षा माझ्या प्रेमासाठी माझ्या सोबत राहा. प्रिया, तुला एकच गोष्ट सांगतो, हवी तर पाठ करून ठेव. नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कधीच कुणाला काहीही मिळत नाही. खरं बोलले नाही दादा? नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कधीच कुणालाच काहीही मिळत नाही. पण एखाद्या माणसाच्या नशिबातच एखादी गोष्ट नसेल तर त्यांनी कितीही हातपाय आपटले ना तरी त्याची वेळच येत नाही. हॅलो. हॅलो मनू. हाऊ आर यू? तू? हॅलो स्वीटहार्ट, हे बघ फोन कट करू नकोस. ऐकून घे. तू जर फोन कट केलास तर तुझा फोन कट होता क्षणी सत्यजितच्या फोनची रिंग वाजेल. तू का फोन केलास मला? हा, मला ना तुझा आवाज ऐकायची इच्छा झाली होती. मला तुझा आवाज ऐकण्याची अजिबात इच्छा नाहीये, कळलं? अगं असं काय करतेस? मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो आणि तू सरळ असं बोलतेस. ए, पुन्हा फोन करायचा नाही. मी ठेवते फोन. एक मिनिट. हॅलो, तुला मी मगाशीच सांगितलंय, लक्षात आहे ना? फोन कट केला तर सत्यजितला फोन.
ॲज यू विश. असं का वागतोस तू माझ्याशी? तुझ्यावर प्रेम करतो ना म्हणून. ए ऐक ना, तुला माहिती आहे हल्ली ना मी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहायला लागलं. म्हणजे डोळे उघडे असले की मला तुला पाहावंसं वाटतं आणि डोळे बंद केले तर डोळ्यासमोर फक्त तू दिसतेस. मला ना एक स्वप्न पडलं होतं आणि तुला माहितीये त्या स्वप्नात कोण आलं होतं? तू. तू माझ्या स्वप्नात आलीस आणि मला म्हणालीस आय लव्ह यू आशिष, आय लव्ह यू. तुला नाही सांगू शकत मी, मला मला केवढं बरं वाटलं होतं माहितीये. आणि आता माझी इच्छा आहे की ते स्वप्न होतं पण या फोनवर तू आत्ता मला आय लव्ह यू म्हणावं. म्हण ना, म्हण ना, आय लव्ह यू आशिष, आय लव्ह यू. म्हण ना. आय थिंक तू लाजतेस. कमॉन यार, लाजायचंय काय त्यात? फोनवर तर बोलायचंय. एकदा आय लव्ह यू म्हण ना, म्हण ना, म्हण आय लव्ह यू आशिष, आय लव्ह यू, आय लव्ह यू. बहुतेक तुझा मूड नसावा. ठीक आहे, हरकत नाही. पुन्हा केव्हा तरी, पण मी म्हणणार आहे आय लव्ह यू मंजिरी, आय लव्ह यू. आता झोप शांत. बाय. हा